आपल्या राज्यात म्हणजे पर्यायाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जो पैसा खर्च होतो तो नक्की कसा होतो यामागे काही नियम आहेत की सरकारला वाटेल तसं करायचं स्वातंत्र्य आहे. चला आज आपण राज्य सरकारच्या या आर्थिक नियम पुस्तिकेची पानं उलगडून बघूया आणि त्यात दडलेली काही घटनात्मक रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला दिसणारे रस्ते, शाळा किंवा रुग्णालय ह्या सगळ्यावर जो खर्च होतो तो कसा ठरवला जातो? हे सगळं काही अचानक किंवा कसंही होत नाही बरं का. या प्रत्येक खर्चाच्या मागे एक अतिशय विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध असा घटनात्मक आराखडा आहे. आज आपण तोच आराखडा म्हणजे कलम 201 ते 205 टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला तर मग या पैशाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आणि यातला पहिला स्टॉप किंवा पहिला चेकपॉइंट आहे केंद्र सरकारची देखरेख. ही प्रक्रिया कलम 201 नुसार चालते, जिथे राज्याच्या कायद्यांवर केंद्राचं एक प्रकारे नियंत्रण असतं. तर हे कलम 201 म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे राज्य आणि केंद्र यांच्यातलं एक प्रकारचं चेक अँड बॅलन्स आहे. म्हणजे जेव्हा राज्यपालांना असं वाटतं की राज्याने पास केलेलं एखादं विधेयक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, तेव्हा ते अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतींकडे पाठवू शकतात. आता राष्ट्रपतींकडे हे विधेयक आलं की त्यांच्यासमोर साधारणपणे 3 पर्याय उभे राहतात. 1. ते त्याला थेट मंजुरी देऊ शकतात. 2. ते मंजुरी नाकारू शकतात. आणि तिसरा पर्याय म्हणजे जर ते विधेयक पैशाशी संबंधित नसेल तर ते पुन्हा विचार करण्यासाठी राज्याकडे परत पाठवू शकतात. या सगळ्याचा मुख्य उद्देश एकच असतो की राज्याचे कायदे हे देशाच्या एकूण हिताच्या विरोधात नसावेत. ठीक आहे, केंद्राचा चेकपॉइंट पार झाला. आता पुढे काय? आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, राज्याच्या वार्षिक आर्थिक योजनेची निर्मिती. कलम 202 नुसार तयार होणारी ही योजना म्हणजे जणू काही घराच्या ब्लूप्रिंटसारखीच असते, जी वर्षभराच्या खर्चाची दिशा ठरवते. वार्षिक वित्तीय विवरणपत्र, यालाच आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणतो राज्याचं बजेट. यामध्ये सरकार पुढच्या आर्थिक वर्षात किती पैसे जमा करणार आहे आणि ते कुठे कुठे खर्च करणार आहे याचा सगळा हिशोब विधानमंडळासमोर मांडते. यामुळे होतं काय तर आर्थिक नियोजनात एक प्रकारची पारदर्शकता येते. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. खर्चाचे 2 प्रकार केले जातात. पहिला म्हणजे भारित खर्च. हा खर्च राज्याच्या कामकाजासाठी खूप आवश्यक असतो, जसं की महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचे पगार किंवा राज्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड. यावर चर्चा होते पण मतदान होत नाही, कारण हे देणं बंधनकारक असतं. याउलट इतर खर्च म्हणजे सरकारच्या वेगवेगळ्या योजनांवर होणारा खर्च, ज्यावर चर्चा करून मतदान करण्याचा विधानसभेला पूर्ण हक्क असतो. आणि आता येतो तो भाग जिथे खऱ्या अर्थाने लोकांची शक्ती म्हणजे लोकशाही दिसून येते. कलम 203. इथेच लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सरकारच्या खर्चाच्या प्रत्येक मागणीची छाननी करतात आणि त्याला मंजुरी देतात. हे कलम म्हणजे विधानसभेच्या हातात दिलेली एक मोठी ताकद आहे असं समजा. सरकार कितीही खर्चाची मागणी करू देत, पण त्यावर लोकांच्या प्रतिनिधींचं नियंत्रण असतं. विधानसभा या मागण्या स्वीकारू शकते, नाकारू शकते किंवा त्यात कपातसुद्धा करू शकते. ही सिस्टीम आहे ना, ती एका 2 की सिस्टीमसारखी आहे. म्हणजे बघा, खर्चाची मागणी करण्याची एक चावी जरी सरकारकडे असली तरी तिजोरी उघडणारी दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची चावी मात्र विधानसभेच्या म्हणजेच लोकांच्या प्रतिनिधींच्या हातात असते. तर आतापर्यंतचा प्रवास जर आपण थोडक्यात बघितला तर हे 3 मुख्य टप्पे आपल्यासमोर येतात. सगळ्यात आधी बजेट सादर होतं, मग त्यावर विधानसभा मतदान करते आणि शेवटी त्याला कायद्याचं स्वरूप दिलं जातं. ओके, बजेट सादर झालं, विधानसभेनं मंजुरी दिली, पण पैसे मिळणार कसे? त्यासाठी लागते एक अंतिम कायदेशीर चावी, आणि हीच चावी म्हणजे कलम 204. विधानसभेने खर्चाच्या मागण्या मान्य केल्या की सरकार एक विनियोजन विधेयक मांडतं. हे विधेयक पास झाल्यावरच सरकारला राज्याच्या एकत्रित निधीतून म्हणजे सरकारी तिजोरीतून पैसे काढण्याची कायदेशीर परवानगी मिळते. या विधेयकाशिवाय सरकार तिजोरीतून अक्षरशः 1 रुपयाही काढू शकत नाही. आणि हे इतकं महत्त्वाचं का आहे माहितीये? कारण हे सगळं आपल्या लोकशाहीच्या एका मूळ तत्वावर आधारलेलं आहे. ते तत्व म्हणजे प्रतिनिधित्वाशिवाय कर नाही. याचा सरळ अर्थ असा की लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या परवानगीशिवाय सरकार लोकांच्या पैशावर न कर लावू शकत ना तो खर्च करू शकत. चला आता या आर्थिक कोड्यातला शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा भाग पाहूया, कलम 205. ही एक प्रकारची सेफ्टी नेट किंवा इमर्जन्सी तरतूद आहे, जी अनपेक्षित आर्थिक गरजांसाठी बनवली आहे. आता विचार करा, बजेट तर बनवलं, पण अचानक काहीतरी अनपेक्षित घडलं तर? समजा पूर आला किंवा दुसरी कुठली आपत्ती आली ज्यासाठी बजेटमध्ये तरतूद नव्हती, मग काय?
अशा वेळी हे कलम 205 सरकारला अतिरिक्त निधी मागण्याची सोय करून देतं. तर साधारणपणे 3 परिस्थितींमध्ये याची गरज भासते. एक म्हणजे जेव्हा एखाद्या कामासाठी मंजूर केलेली रक्कम कमी पडते. दुसरं, जेव्हा बजेटमध्ये नसलेल्या एखाद्या नवीन कामाची किंवा सेवेची अचानक गरज निर्माण होते. आणि तिसरं, जेव्हा एखाद्या सेवेवर मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च होतो. ही एक प्रकारे सरकारला दिलेली आर्थिक लवचिकता आहे. आणि याचं एक अगदी ताजं आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील असं उदाहरण म्हणजे कोविडची साथ. त्या काळात आरोग्य व्यवस्थेवर अचानक प्रचंड खर्च आला, जो बजेटमध्ये अपेक्षितच नव्हता. तेव्हा अनेक राज्य सरकारांनी याच कलमाचा वापर करून विधानमंडळाकडून तातडीने अतिरिक्त निधी मंजूर करून घेतला होता. तर असा आहे हा आपल्या राज्याच्या पैशाचा संपूर्ण प्रवास, कलम 201 पासून 205 पर्यंत. आपण पाहिलं की प्रत्येक कलम कशाप्रकारे आर्थिक शिस्त आणि लोकशाही नियंत्रण यांच्यात एक सुंदर ताळमेळ साधतं. पण शेवटी एक प्रश्न उरतोच की ही इतकी नियमांमध्ये बांधलेली प्रक्रिया खरंच आपल्या राज्याच्या प्रगतीला वेग देते की कधीकधी याच नियमांमुळे महत्त्वाच्या कामांना उशीर होतो. कठोर नियम आणि कामासाठी लागणारी लवचिकता यातला योग्य समतोल साधला जातो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. आपण नेहमीच राजकारण, कायदे आणि सरकारच्या निर्णयांवर बोलत असतो, नाही का? पण या सगळ्याच्या मागे एक अदृश्य सिस्टम काम करत असते. काही असे नियम जे सरकारला धावपळीतही स्थिर ठेवतात. आज आपण संविधानाच्या त्याच काही पडद्यामागील नियमांना उलगडणार आहोत, जे राज्याच्या कारभाराचा खरा आधार आहेत. जरा विचार करा. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेत, पण राज्याचं बजेट काही मंजूर झालेलं नाही. मग काय होणार? सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार का? ज्या विकास योजना चालू आहेत त्या बंद पडणार का? म्हणजे सगळं कामकाज ठप्प होणार का? हा खूपच मोठा आणि गंभीर प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे नाही. सरकार थांबत नाही. कारण आपल्या संविधानाने अशा परिस्थितीसाठी एक जबरदस्त सेफ्टी नेट तयार करून ठेवलंय आणि त्याचं नाव आहे कलम 206. चला पाहूया हे सुरक्षा कवच नक्की काम कसं करतं. चला तर मग सुरुवात करूया कलम 206 पासून. हे कलम म्हणजे सरकारी कामकाजाचा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे. हे कलम हे पक्क करतं की बजेट मंजुरीच्या चर्चेत किंवा राजकारणात कितीही वेळ जाऊ दे, पण नागरिकांसाठीच्या आवश्यक सेवा आणि राज्याचा कारभार एका दिवसासाठीही थांबणार नाही. हे अगदी कसं आहे माहितीये? समजा हा सरकारचा इमर्जन्सी ॲडव्हान्स आहे. जसं आपल्याला महिन्याच्या शेवटी पगाराआधी पैशांची गरज पडली तर ॲडव्हान्स मिळतो ना, अगदी तसंच. बजेट मंजूर होईपर्यंत अत्यावश्यक खर्चासाठी सरकारला तिजोरीतून आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी हे कलम देतं. आता बघा, या कलमामुळे विधानसभेच्या हातात 3 खूप पॉवरफुल आर्थिक हत्यारं येत आहेत. पहिलं आहे लेखानुदान. हे कशासाठी? तर नियमित खर्चासाठी, जेणेकरून बजेटच्या चर्चेदरम्यान पगार आणि योजना थांबणार नाहीत. दुसरं प्रत्ययानुदान. हे आहे अचानक आलेल्या संकटांसाठी, जसं की पूर किंवा दुष्काळ. आणि तिसरं आहे अपवादात्मक अनुदान. हे अशा विशेष कामांसाठी आहे ज्याचा विचार बजेट बनवताना केलेला नव्हता. म्हणजे प्रत्येक अनुदान एका विशिष्ट गरजेसाठी बनवलेलं आहे. बरं, पैसे खर्च करण्याची सोय तर झाली, पण ह्या खर्चावर कुणाचं तरी नियंत्रण हवं ना, नाहीतर कोणीही कितीही पैसे काढेल. आणि इथेच पिक्चरमध्ये येतं कलम 207, जे राज्याच्या आर्थिक शिस्तीचा पाया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे कलम सरकारला राज्याच्या तिजोरीची चावी देतं, पण काही अटी आणि शर्तींसोबत. याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. कोणताही सदस्य उठून मनमानी कर लावू शकणार नाही किंवा कोणताही अनावश्यक खर्च करू शकणार नाही. प्रत्येक आर्थिक निर्णयाला सरकारची परवानगी लागेलच. ही प्रक्रिया ना 3 महत्त्वाच्या पायऱ्यांमधून जाते आणि यातली एकही पायरी वगळता येत नाही. पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे राज्यपालांची शिफारस. त्यांच्या संमतीशिवाय पैशाचा विषय सभागृहात येऊच शकत नाही. दुसरी गोष्ट, हे विधेयक फक्त विधानसभेतच मांडता येतं, जिथे लोकांचे थेट प्रतिनिधी असतात. आणि यानंतरच ते मंजुरीसाठी पुढे जातं. म्हणजेच आर्थिक निर्णयांवर कडक नियंत्रण ठेवलं जातं. बरं, आता एक विचार करा. एवढं मोठं सभागृह, शेकडो सदस्य, इतका सगळा कारभार गोंधळाशिवाय कसा चालत असेल, नाही का? यासाठीच संविधानाने कलम 208 आणि 209 द्वारे विधानमंडळाला स्वतःचे नियम बनवण्याचा आणि आपलं कामकाज प्रभावीपणे चालवण्याचा अधिकार दिला आहे. इथे खूप इंटरेस्टिंग फरक आहे. कलम 208 सभागृहाला सर्वसाधारण कामकाजासाठी नियम बनवू देतं, पण कलम 209 म्हणतं
की जेव्हा विषय पैशाचा असेल तेव्हा वेळ वाया घालवून चालणार नाही. त्यासाठी एक विशेष कायदा बनवून आर्थिक कामकाज जलद गतीने पूर्ण केलं जाऊ शकतं. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक कामांना एक प्रकारचा VIP दर्जा मिळतो. पण मग एक प्रश्न येतोच की बजेटसारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा तर होणारच. मग ही चर्चा जर लांबतच गेली तर कामकाज अडकून पडणार नाही का? आणि याचं उत्तर आहे कलम 209. हे कलम म्हणजे एक प्रकारचं फास्ट ट्रॅक बटन आहे, जे विधानमंडळ दाबू शकतं. ते विधानमंडळाला एक विशेष कायदा बनवण्याची शक्ती देतं, जेणेकरून बजेटसारखे महत्त्वाचे आर्थिक विषय चर्चेच्या गदारोळात अडकून राहणार नाहीत आणि वेळेत पूर्ण होतील. आता आपण येतो एका अशा नियमाकडे जो या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. तो म्हणजे संवाद. कलम 210 हे सुनिश्चित करतं की लोकशाहीचा आत्मा असलेल्या चर्चेत भाषेचा अडथळा येणार नाही आणि प्रत्येकाला आपलं मत मांडता येईल. या कलमानुसार सभागृहाचं कामकाज राज्याच्या अधिकृत भाषेत, हिंदीत किंवा इंग्रजीमध्ये चालवण्याची सोय आहे. आणि यामागचा उद्देश खूप साधा आणि महत्त्वाचा आहे. कोणताही सदस्य केवळ भाषा येत नाही म्हणून महत्त्वाच्या चर्चेपासून वंचित राहू नये. सुरुवातीला म्हणजे जेव्हा संविधान बनलं तेव्हा इंग्रजीच्या वापरासाठी फक्त 15 वर्षांची मुदत होती. पण नंतर असं लक्षात आलं की व्यवहारात, विशेषतः कायदा आणि प्रशासनात एक सलगता असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 1963मध्ये अधिकृत भाषा कायद्याद्वारे देशाची गरज ओळखून इंग्रजीचा वापर पुढेही चालू ठेवण्यात आला. तर आपण ही जी 5 वेगवेगळी कलमं पाहिली ना, ती सुटी नाहीत. खरं तर ही सगळी मिळून शासनाची एक जबरदस्त रचना तयार करतात. चला बघूया कशी. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व सातत्य. कलम 206 हे सरकारचं अपटाईम गॅरंटी आहे. बजेटच्या प्रक्रियेत कितीही अडथळे आले तरी सरकारी कामकाजाची गाडी रुळावरून उतरत नाही. दुसरं, नियंत्रण. कलम 207 म्हणजे राज्याच्या तिजोरीवर एक कडक वॉचमॅन, जेणेकरून जनतेच्या पैशाचा कोणताही मनमानी वापर होणार नाही. तिसरं आहे स्वायत्तता. कलम 208 विधानमंडळाला स्वातंत्र्य देतं की तुमचं घर तुम्ही सांभाळा, तुमचे नियम तुम्ही बनवा, जेणेकरून ते आपलं कामकाज प्रभावीपणे करू शकतील. चौथं तत्त्व आहे कार्यक्षमता. कलम 209 आर्थिक बाबींसाठी एक एक्सप्रेस हायवे तयार करतं, जेणेकरून गाडी ट्रॅफिक जॅममध्ये अडकणार नाही आणि अनावश्यक विलंब टाळता येईल. आणि पाचवं, जे लोकशाहीसाठी खूप गरजेचं आहे, समावेश. कलम 210 हे बघतं की भाषा अडथळा बनू नये, उलट चर्चेचा पूल बनावी, ज्यामुळे लोकशाहीतील संवाद अधिक अर्थपूर्ण होतो. तर मग हे सगळे नियम पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की ही सगळी जी प्रक्रिया आहे, हे जे नियम आहेत, ते खरंच आपली लोकशाही मजबूत करतात की फक्त सगळं प्रकरण आणखी गुंतागुंतीचं करतात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? नमस्कार. आपल्याला माहिती आहे की राज्याच्या प्रशासनाचे 3 मुख्य स्तंभ असतात: कायदेमंडळ, कार्यकारिणी मंडळ आणि न्यायव्यवस्था. पण ह्या तिघांमध्ये समतोल नेमका कसा साधला जातो? ह्याचं उत्तर दडलंय आपल्या संविधानाच्या काही अत्यंत महत्त्वाच्या कलमांमध्ये. चला तर मग आज कलम 211 ते 215 मधला हा समतोल साधणारा खेळ कसा चालतो हेच उलगडून पाहूया. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की राज्याचा कारभार चालवताना या 3 शक्तिशाली शाखांमध्ये ताळमेळ बसवला कसा जातो? याचं उत्तर आहे संविधानाने तयार केलेली एक अशी सुरक्षा प्रणाली जी दिसत नाही पण आहे मात्र खूप मजबूत. आणि हीच प्रणाली आपल्याला कलम 211 ते 215 मध्ये सापडते. चला सुरुवात करूया 2 मोठ्या स्तंभांच्या नात्यापासून, म्हणजे आपलं कायदेमंडळ आणि न्यायालय. संविधानाने काय केलंय तर या दोघांमध्ये एक स्पष्ट लक्ष्मण रेषा आखून दिलीये, जेणेकरून सत्तेचा संघर्ष होणार नाही आणि आपल्या लोकशाहीचं काम एकदम सुरळीत चालेल. एक कल्पना करून बघा. समजा एक ढाल आहे जी दोन्ही बाजूंनी येणारे वार परतवून लावते. कलम 211 आणि 212 अगदी तसंच काम करतात. या ढालीची एक बाजू न्यायव्यवस्थेला राजकीय दबावापासून वाचवते, तर दुसरी बाजू कायदेमंडळाला न्यायालयाच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवते. आणि यामुळेच या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे मोकळेपणाने काम करू शकतात. कलम 211 म्हणजे न्यायाधीशांसाठीचं एक प्रकारचं कवच आहे. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की आमदार विधानसभेत न्यायाधीशांच्या कामकाजावर किंवा त्यांनी दिलेल्या निकालांवर टीका टिप्पणी करू शकत नाहीत. हे संरक्षण न्यायाधीशांना कोणत्याही दबावाशिवाय निर्भीडपणे न्यायनिवाडा करण्याची ताकद देतं.
आता या नियमामागे एक खूप खोल विचार आहे बरं का. ही संकल्पना मुळात ब्रिटिश परंपरेतून आलेली आहे, जिचा मुख्य उद्देश न्यायव्यवस्थेला राजकीय आखाड्यापासून पूर्णपणे वेगळं ठेवणं हा आहे. कारण हे लक्षात घ्यायला हवं की जेव्हा न्यायव्यवस्था निष्पक्ष असते तेव्हाच सामान्य नागरिकांच्या हक्कांचं खरोखरच संरक्षण होतं. आता आपण त्या ढालीची दुसरी बाजू पाहूया, म्हणजे कलम 212. बघा, जसं कायदेमंडळ न्यायाधीशांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही, अगदी तसंच न्यायालयही विधानमंडळाच्या कामकाजात डोकावू शकत नाही. सभागृहाचं कामकाज कसं चालेल, त्याचे नियम काय असतील हे ठरवण्याचं आणि पाळण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे विधानमंडळालाच आहे. याचे एक अगदी सोपं उदाहरण घेऊया. समजा विधानसभेत एखाद्या कायद्यावर मतदान झालं आणि त्यात काही प्रक्रियात्मक म्हणजे प्रोसिजरल चूक झाली, तरी त्या आधारावर कोणीही न्यायालयात जाऊ शकत नाही. हे कलम कायदेमंडळाला निर्भयपणे चर्चा करण्याचं आणि कायदे बनवण्याचं स्वातंत्र्य देतं, जे आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. बरं, आता आपण कार्यकारी मंडळाच्या एका विशेष अधिकाराकडे वळूया. कधीकधी अशी परिस्थिती येते की विधानमंडळाचं अधिवेशन सुरू नसतं, पण एखादा कायदा तातडीने लागू करण्याची गरज असते. तेव्हा राज्यपालांकडे एक इमर्जन्सी बटन असतं. त्यालाच आपण अध्यादेश किंवा इंग्रजीत ऑर्डिनन्स असं म्हणतो. तर हा अध्यादेश काम कसा करतो? सोपं आहे. जेव्हा विधानसभा सुट्टीवर असते आणि सरकारला एखाद्या तातडीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कायद्याची गरज असते, तेव्हा राज्यपाल तो जारी करतात आणि त्याला कायद्याइतकीच शक्ती असते. पण लक्षात घ्या, हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. विधानसभा पुन्हा सुरू झाल्यावर 6 आठवड्यांच्या आत त्याला मंजुरी मिळवावीच लागते, नाहीतर तो आपोआप रद्द होतो. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मुदत, फक्त 6 आठवडे. ही कालमर्यादा हे पक्क करते की अध्यादेशाचा वापर फक्त आणि फक्त अपवादात्मक परिस्थितीतच व्हावा आणि कायदे बनवण्याचा अंतिम अधिकार लोकांच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडे म्हणजेच आपल्या विधानमंडळाकडेच राहील. खरं तर या अधिकाराचे मुळं आपल्याला 1935च्या कायद्यात सापडतात, पण सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी हे बजावलं आहे की हा अधिकार विधानमंडळाला टाळून कायदे करण्याचा एक सोपा, पर्यायी मार्ग बनू नये, कारण त्याचा गैरवापर आपल्या लोकशाहीसाठी धोकादायक ठरू शकतो. आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण न्यायव्यवस्थेच्या त्या पायाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक राज्यात न्यायाची हमी देतो. म्हणजे आपण उच्च न्यायालयांची स्थापना आणि त्यांचे अधिकार समजून घेऊया. कलम 214 बघायला अगदी साधं वाटतं, पण ते खूप शक्तिशाली आहे. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, हे एक छोटंसं वाक्य प्रत्येक राज्यात न्यायव्यवस्थेचा एक भक्कम आधारस्तंभ उभारतो आणि नागरिकांना न्यायासाठी एक खात्रीशीर जागा उपलब्ध करून देतं. सुरुवातीला कल्पना अशी होती की प्रत्येक राज्यासाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालय असावं, पण 1956 साली झालेल्या 7व्या घटनादुरुस्तीने यात थोडी लवचिकता आणली. त्यामुळे आता 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक म्हणजे कॉमन उच्च न्यायालय असू शकतं. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं मुंबई उच्च न्यायालय, जे महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दमण दीव या सगळ्यांसाठी न्यायदानाचं काम करतं. कलम 215 उच्च न्यायालयाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड म्हणजेच अभिलेख न्यायालय असा एक विशेष दर्जा देतं. याचे 2 मोठे अर्थ आहेत. पहिला, उच्च न्यायालयाचे निर्णय हे भविष्यासाठी आदर्श म्हणून जपले जातात, ज्यामुळे कायद्यामध्ये एकसमानता येते. आणि दुसरा, न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा अधिकार. हा अधिकार न्यायालयाची प्रतिष्ठा आणि सन्मान जपण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर आपण आता कलम 211 ते 215चा हा संपूर्ण प्रवास केला. पण या सगळ्या नियमांचं, या संरक्षणाचं आणि अधिकारांचं अंतिम उद्दिष्ट तरी काय आहे? हे सगळं एका सामान्य नागरिकासाठी आणि आपल्या लोकशाहीसाठी इतकं महत्त्वाचं का आहे? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही 5ही कलमं मिळून सत्तेचा एक खूप सुंदर समतोल साधतात. कलम 211 आणि 212 स्वातंत्र्याची हमी देतात. कलम 213 आपत्कालीन परिस्थितीत सरकारला मार्ग देतं, पण त्यावर लोकशाहीचा अंकुशही ठेवतं. आणि कलम 214 व 215 राज्यांमध्ये न्यायाचं एक मजबूत आणि प्रतिष्ठित केंद्र निर्माण करतात. खरं तर हाच समतोल एका निरोगी लोकशाहीचा आत्मा आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या या डिजिटल युगात जिथे प्रत्येक गोष्टीवर सार्वजनिक चर्चा होते आणि राजकीय वातावरण सतत बदलत असतं, तिथे अनेक दशकांपूर्वी बनवलेले हे नियम सत्तेचा गैरवापर रोखण्यासाठी आजही पुरेसे आहेत का, की आपल्याला नव्या सुरक्षा उपायांची गरज आहे? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. कधी विचार केलाय की एखादं राज्य अराजकतेपासून दूर कसं राहतं?
ह्याचं उत्तर खरं तर पोलीस किंवा सैन्य नाहीये, तर 70 वर्षांपूर्वी तयार केलेली एक जबरदस्त योजना आहे. आपल्या भारतीय संविधानानं राज्यांमध्ये न्यायाची खात्री कशी केली? चला तर मग आज आपण उच्च न्यायालयांच्या त्या घटनात्मक आराखड्याचा अभ्यास करूया, जो कलम 216 ते 220 मध्ये सापडतो. ही आपल्या राष्ट्रनिर्मात्यांनी न्यायासाठी तयार केलेली एक भक्कम ब्लूप्रिंट आहे. हाच तो मूळ प्रश्न आहे, नाही का? कोणत्याही राज्याची संपूर्ण न्यायव्यवस्था नेमकी कोणत्या पायावर उभी आहे? आणि याचं उत्तर आपल्याला कुठल्याही साध्या कायद्याच्या पुस्तकात नाही, तर ते थेट भारतीय संविधानाच्या काही अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेल्या कलमांमध्येच सापडतं. तर मग सुरुवात करूया या पायाभूत कलमांपासून, जी राज्य पातळीवर एक मजबूत आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था सुनिश्चित करतात. आणि गंमत म्हणजे ही कल्पना काही पूर्णपणे नवीन नव्हती. आपल्या घटनाकारांनी 1935च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमधील प्रांतीय न्यायालयांच्या पायावरच ही आणखी मजबूत इमारत उभी केली. तर पहिला आधारस्तंभ आहे कलम 216. याला असं समजा की जसं आपण एखादं घर बांधतो. आपल्याला भविष्यात नक्की किती खोल्या लागतील हे माहीत नसतं, म्हणून आपण आराखडा थोडा लवचिक ठेवतो. कलम 216ने न्यायालयांसाठी अगदी हेच केलंय. प्रत्येक उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायमूर्ती असतील आणि गरजेनुसार इतर न्यायाधीश, ज्यांची संख्या राष्ट्रपती ठरवतील. यामुळे होतं काय की न्यायालयाचा आकार राज्याच्या गरजेनुसार सहजपणे बदलता येतो. आता हे प्रत्यक्षात कसं दिसतं ते पाहूया. उदाहरणार्थ मुंबई उच्च न्यायालयासारख्या मोठ्या आणि व्यस्त न्यायालयासाठी 2025 पर्यंत मंजूर न्यायाधीशांची संख्या आहे 94. यावरून आपल्याला दिसतं की न्यायदानाचं काम न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे थांबू नये यासाठी राष्ट्रपती कलम 216 नुसार आपल्या अधिकाराचा वापर कसा करतात. ठीक आहे, तर न्यायालयाची रचना ठरली. पण ही रचना चालवणारे लोक म्हणजे न्यायाधीश यांची निवड कशी होते? चला आता या ब्लूप्रिंटच्या पुढच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया, न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांच्या पदाची सुरक्षा. इथे येतं कलम 217. हे कलम न्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया, त्यांची पात्रता आणि पदाच्या अटी स्पष्ट करतं. पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण स्वतंत्र न्यायव्यवस्थेशिवाय कोणत्याही नागरिकाला निष्पक्षपाती न्यायाची हमी देता येत नाही. हेच आपल्या लोकशाहीचं खरं कवच आहे आणि हे कलम त्याच स्वातंत्र्याचं रक्षण करतं. ही प्रक्रिया खूप विचारपूर्वक बनवली आहे. राष्ट्रपती नियुक्ती करण्याआधी भारताचे सरन्यायाधीश, राज्याचे राज्यपाल आणि त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या सगळ्यांशी सल्लामसलत करतात. ही जी बहुस्तरीय प्रक्रिया आहे ती हे सुनिश्चित करते की निवड फक्त आणि फक्त गुणवत्तेवर आधारित असेल. सध्या ही नियुक्ती प्रक्रिया कोलेजियम प्रणालीद्वारे चालते. कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपापासून न्यायपालिकेचं स्वातंत्र्य जपण्यासाठी ही प्रणाली सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांद्वारेच विकसित झाली. यामध्ये भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे 4 ज्येष्ठ न्यायाधीश मिळून न्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदल्यांवर निर्णय घेत. पण इथे एक मोठा वैचारिक संघर्ष आहे. एका बाजूला आहे कलेजियम प्रणाली, जी म्हणते की न्यायाधीशांचं स्वातंत्र्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या बाजूला 2014 मध्ये राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग म्हणजेच NJAC आणण्याचा प्रयत्न झाला, ज्याचा उद्देश होता प्रक्रियेत जास्त पारदर्शकता आणणं. सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं. पण तो प्रश्न आजही आहे, स्वातंत्र्य की पारदर्शकता, या दोन्हींमध्ये योग्य संतुलन साधायचं कसं? आता आपण वळूया पुढच्या भागाकडे, जो संपूर्ण न्यायव्यवस्थेला एका धाग्यात बांधून ठेवणाऱ्या तत्वांविषयी आहे, म्हणजे सर्व न्यायालयांमध्ये लागू होणारे समान मानक आणि न्यायाधीशांनी संविधानाप्रती घेतलेली निष्ठा. कलम 218 हे खरं तर खूप हुशारीचं आहे. नवीन नियम बनवण्याऐवजी ते सरळ म्हणतं की जे महत्त्वाचे नियम सर्वोच्च न्यायालयाला लागू होतात ना, तेच इकडेही लागू होतील. जसं की न्यायाधीशांना पदावरून हटवण्याची अत्यंत कठीण प्रक्रिया आणि त्यांचे वेतन भत्ते. यामुळे संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेत एक समानता आणि एक उच्च दर्जा कायम राहतो. आणि या एक समानतेचा आत्मा आहे कलम 219 नुसार घेतली जाणारी शपथ. प्रत्येक न्यायाधीश राज्याच्या राज्यपालांसमोर शपथ घेतो की तो भारताच्या संविधानावर खरी श्रद्धा आणि निष्ठा ठेवील. हे फक्त काही औपचारिक शब्द नाहीत, तर प्रत्येक न्यायाधीशाला संविधानाच्या चौकटीत बांधून ठेवणारी ही एक पवित्र शपथ आहे. आता आपल्या ब्लूप्रिंटचा शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा भाग, तो म्हणजे पदाची प्रतिष्ठा.
न्यायाधीश निवृत्त झाल्यानंतरही न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कसा टिकवून ठेवला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. यासाठी आहे कलम 220. एक निवृत्त न्यायाधीश ज्या उच्च न्यायालयात ते न्यायाधीश होते तिथे किंवा कोणत्याही कनिष्ठ न्यायालयात वकिली करू शकत नाहीत. आता असं का? कारण त्यांच्या पूर्वीच्या पदाचा कोणताही गैरवापर होऊ नये किंवा लोकांच्या मनात न्यायाबद्दल कोणताही संशय निर्माण होऊ नये. या नियमांमुळे पदाची प्रतिष्ठा आणि लोकांचा विश्वास अबाधित राहतो. तर आपण कलम 216 ते 220 पर्यंतचा प्रवास केला. पण या गुंतागुंतीच्या घटनात्मक आराखड्याचा, या ब्लूप्रिंटचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी नेमका अर्थ काय होतो? ही सगळी कलमं फक्त कायदेशीर नियम नाहीत, तर ती एका खूप मोठ्या उद्देशाचा भाग आहेत. ती आपल्या हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणारी एक मजबूत भिंत उभी करतात. चला, या ब्लूप्रिंटचा खरा उद्देश काय आहे ते पाहूया. या ब्लूप्रिंटचा उद्देश आहे राजकीय दबावापासून पूर्णपणे मुक्त एक स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणं. न्यायाधीशांची निवड फक्त गुणवत्ता आणि अनुभवावर व्हावी हे सुनिश्चित करणं. देशातल्या सर्व न्यायालयांमध्ये समान आणि उच्च दर्जा राखणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, न्यायव्यवस्थेच्या अखंडतेवर लोकांचा विश्वास इतका दृढ करणं की राज्यस्तरावर संविधानाची सर्वोच्चता नेहमीच कायम राहील. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून स्वातंत्र्य आणि पारदर्शकता यांच्यात एक संघर्ष आहे. याचं कोणतंही सोपं उत्तर नाही, पण लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाने यावर विचार करायलाच हवा. पर मग आपल्या न्यायव्यवस्थेसाठी सर्वोत्तम मार्ग कोणता असू शकतो? अधिक स्वातंत्र्य की अधिक पारदर्शक?